सकाळी सकाळी थंडी म्हणलं का आमच्या आहे ना नवरदेवाला पहिला चहा लागतो आहे ना. या भाकरी कालवून खा ना, गरम गरम मेथीची भाजी पातळ मस्तपैकी बाजरीच्या भाकरी ते खावं ना वय. सकाळी सकाळी चहा पिऊ राहिले हां होय. सकाळी सकाळी 10 रुपये हां 10 रुपयाला बाबो. मग मी कसा राडा करेन माहिती ना. सगळं चालन. एक वेळ मला तुम्ही भाकर नका देऊ खायला, घरात काही आणू नका, पण दारू बिरू तसला नाद नाही. बाई और बाटली मेरे पास नहीं चलेंगी. ओके ओके. जेवायचे नाही पाहिजे दाखवून. हां झाकते ना मी. चला सकाळी सकाळी थंडी वाजू राहिली बरं का. पण त्यांना डब्बा लागत होता. दार उघडा. घरात बघा कसला राडा पडेल. अजून फरच्या भांडे धुणं ह्या गोधड्यांचे घड्या. सॉरी 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 सॉरी. बाहेरचं वातावरण बघा. आता 7:30 वाजले. 7:30 वाजले. 9:15 वाजत आली. 8:45 काय असते. घड्याळ बंद आहे. पाणी यायचं नळ्या लावून ठेवलं पण पाणीच याय नाही. चला आता जाण्याचा आवडते मी गोधड्याच्या घड्या. काय हो काम आवरलं का ग तो? हां काम आवरलं? काम आवरलं. सांगू का माझी यादी कामाची? हां. अजून मला झाडझूड करायची. देवपूजा धुणं भांडे पाणी. परत तुम्हाला सांगते शनी महात्म्य वाचायचं, त्याला 1 तास लागतो, तेव्हा काम आवरणार. फरच्या आवरून मग आवरणार. काय करायचं? तो काम आवरलं मला मदत देशील ना? कुठं मदत? राहणार 2-3 गल्ल्या राहिलेल्या आहे. हो एवढं आवडताच मला किती उशीर होतो. येते की एवढं सांग बघते म्हणे. आता पाणी कधी येतंय कधी नाही. पाणी भरावं लागलं. जाऊ दे बाई जाऊ दे. माझ्या विद्या एका हाताने आपण काही पण लय काम करते. गोधड्यात अशा घेतेत ना. अरे घड्या घालायला कोणी नाही. रोज मला अर्धा तास जातो ते घड्या घालायला. थंडी आहे. थंडीच्या मग काय आता थंडी तर मग एवढे घ्यायच्या अंगावर पांघरताना किती भारी वाटत. मग तशा घड्या घालायला काय होतं. तू निघ शाळेमध्ये. बेल्ट घातला का ग तू? सॉक्स घाल पहिले पाया. घातला ना. नाही कमरेचं बेल्ट का. घड्या घालायला एवढा जीव जात नाही. एवढा गोधड्या धुवायला जीव जातो. अक्षरशः दिवाळीच्या गोधड्या धुता नाही ना मला भरगडीत दुखत होतं. ते दुख नाही ना माझं आता 2-3 दिवसापूर्वी बंद झालं. नाहीतर महिनाभर माझी भरगडी दुखत होती. हो जेव्हा आवरणार निघ ना शाळेत. त्या घरात 4-5 गोधड्या नेऊन ठेवल्या तर घड्या घातलेल्या. अजून एवढ्या गोधड्या. त्याच्यापेक्षा ते काय होम हीटर का काय ते गरम वाफेचं भेटतं तेच आणावं भाई. हा मग काय. दादाचा येईल मी आठवड्याचा पगार 600 रुपये. ते कितीला भेटतंय? 1000-1500 वाटतं. 600. लय जड पद गोधडी जाऊनच टाकणार होते ही. 2 गोधडीची 1च गोधडी केलेली. इतकी जड आहे ना. कमीत कमी हिचं वजन आहे ना 10-12 किलो असं वजन. 10-12 नाही 15 किलो. लई जड आहे तर. त्याच्यापेक्षा हे ब्लँकेट बरे. या अशा हातात हलक्या येते तर पण पाण्यात गेले का हेवी लय बेकार मोकर जड होते. तर जा चालू शाळेमध्ये. काय झालं? सॉक्स घालू दे. त्यांचा लय दममानी कारभार असतो. शाळा सुटली की घरी यायचं. तिकडे खेळत नाही बसायचं पोरींसंग बर का. नीट घराचा रस्ता धरायचा. मग का ती कुठं हिंडती का? हा येत नाही लवकर. त्याच्यामुळे तर म्हणलं मग मी तिला
बरं येईन, माझं काम आवरलं, मी पाटापाटा उरकते, फक्त पाण्यावर अवलंबून आहे. गवत काढायचं नुसतं. मम्मी आता मला खुरपं पण कुठे यायचंय. आहे तिचं? कोणतं आपलं मी आणलं होतं माझं गवत काढायचं खुरपं. त्याच्यात आणि ते बघ मी पटापटा काम आवरी ते, पाण्यावर अवलंबून आहे सगळं. एक तर दुखण्याला कुठंच फरक पडा ना, अख्ख्या दुनियात जा दुखणं काय जायना. जेव्हा मी जाईन तेव्हा दुखणं जाते का काय ते सांगा. किती गल्ले राहिलेले? 4 गल्ले. 4. मला जेवढं जमून मी तेवढं करीन ना. मला शिव्या बिव्या द्यायच्या नाही लोकांना देखत राहण्यामध्ये. हारळीच न काढ तू, हा. फक्त काँग्रेस आहे ना हा. ते काढ. चालतंय, येईन पटापटा काम आवरते. मला घ्यायला या परत, तोवर तुम्ही जा. तोवर माझं काम आवरून कशाला घरी थांबता, मी येईन ना नंतर. बरं. वाटलं तर डबा घेऊन येईन तिकडे. मी येणार नाही, तुम्ही घ्यायला या मला. एवढा लांब 3 किलोमीटर अंतर असेल ते. बर. उडी मारायचं घरातला. हा. तुला यायचं कुठे का? यायचं? हा. चला आवरा आवरा पटापट आवरा. चला आता मी ना गोदड्या ठेवते आणि ना झाडून जोडून घेते. तुम्ही व्हिडिओ करत होते ना, मोबाईल बघू राहिले? काय करू राहिले सांगा ना, नेमकं बघू राहिले का? व्हिडिओ काढ राहिलो तो. व्हिडिओ काढून राहिले का? बरं जाऊ दे, चला करा बंद. ए आवर ग. 6 मिनिटाचे. व्हिडिओ काय म्हण केवढे घडीत मध्ये मी व्हिडिओ काढला नाही, घडीत मध्ये मी करत कोणचंच काम नाही आवडलं देत. मम्मी हा. चला करा बंद, जाऊ दे आवरू द्या पटापटा. तिला पण ना जेवण पाहून त्याला कोणच्या